मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोज आता कलाकडे पाहतच राहते आणि रागातच तिला आता विचारते, काय ग, तुझं नक्की काय चाललंय? तुला कळतं का? तू उगीच इथे रेंगाळती आहेस. हे तुला काय वाटतं आमच्या लक्षात येत नाही का? अगं, तू अशी वागली म्हणून माझा अद्वैत काही दूधखुळा नाहीये तुझ्या या अशा वागण्याला फसायला. तेव्हा आता कलाला खूपच वाईट वाटतं आणि मग ती लगेच तेथून निघून जाते. तर अद्वैत सुद्धा आता काहीच बोलत नाही, एकदम शांत शांत असतो. त्यानंतर आता अद्वैतचं ब्रेकफास्ट करून होतं. मग आता कला तिथे किचनमध्येच उभी असते. तेव्हा अद्वैत आता त्याच्या आईला म्हणजे सरोजला म्हणतो की आई येतो मी हा, असं म्हणून तो निघालेला असतो. कलाला असं वाटत असतं की अद्वैतने मला सुद्धा विचारून जावं. अद्वैतचा आता मोबाईल राहिल्यामुळे तो आता थोडा मागे येतो आणि लगेच मोबाईल हातात घेतो आणि कलाकडे पाहतो. कला त्याला बाय असं म्हणते, परंतु आता अद्वैत सरोजमुळे आता तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही, त्यामुळे कलाचा आता मूड ऑफ होतो. तेव्हा ती आता मनातच विचार करते, अरे मला सुद्धा विचारून जा की तू. मग आता सरोज पुन्हा एकदा कलाकडे पाहू लागते. मग काही वेळानंतर आता अंजू ही लादी पुसत असते. त्याच वेळी आता नयना ही तिथून चाललेली असते. अंजू तिच्याकडे पाहतच राहते. माझ्या कपड्यांना ते असं पाणी लागेल ना, असं रागातच नयना म्हणते. पटकन बाजूला होते. अंजूला आता खूपच वाईट वाटतं, त्यामुळे आता ती काही बोलणार तितक्यातच नयना म्हणते की हे बघ, माझ्याकडे अजिबात अशा नजरेने बघायचं नाही. मी इथे कोणतीही कपडे घालेन, तुला काय करायचं आहे? हे घर माझं आहे, या घराची मालकीन मी आहे. आता पटकन पुसून घे बरं ते व्यवस्थित. माझा पाय बघ तिथे ओल्यावर पडला आहे. म्हणून अगदी मालकिनीसारखं अंजूवर ओरडून ती तिला सांगत असते. तेवढ्यातच आबा त्यांच्या रूममधून बाहेर येतात आणि त्यांच्या खोकलण्याचा आवाज आता नयनाला येतो. त्यामुळे नयना आता काय करते की आबांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी अंजू जवळ जाते आणि तिच्या हातातून लगेच ते कापड घेत ती स्वतः लादी पुसू लागते. तेवढ्यातच रोहिणी सुद्धा तेथे येते आणि लगेच समोर पाहते तर तेथे नयना ही लादी पुसत असते आणि तिच्याकडे ती रागातच पाहत राहते. आबा आणि रोहिणी एकमेकांकडे पाहतच राहतात की हिच्यामध्ये एवढा बदल झाला कसा. त्यानंतर आता नयना म्हणते, अगदी परफेक्ट टायमिंग, कारण आता ही बाई आहे ना रोहिणी, अजिबात आवडणार नाही की तिची सून ही असली घरातली कामं करते म्हणून, कारण तिच्या स्टेटसचा प्रश्न असणार आहे आणि आबांच्याही मनात मी अगदी असं छान असं स्थान मिळवू शकेल, कारण आबांना जर समजलं की या नयनाची चूक तिला उमगली आहे तर ते लगेच मला माफ करून टाकतील. तेव्हा अंजूच्या हातातून ती सारखंच कापड घेते आणि म्हणते, अगं दे ना अंजू, असं काय करतेस? बघा ना मॉम इन लॉ, ही ना मला काही कामच करू देत नाही. मग आता अंजूलाच काय बोलावं कळत नाही. त्यानंतर आता रोहिणी म्हणते की अंजू, अगं दे बाई तिच्या हातात ते कापड, आजपासून घरातली लादी केर हीच काढणार. मग आता नयनाची बाजू रोहिणीने न घेतल्यामुळे नयनाला धक्काच बसतो. त्यानंतर आता मुद्दामच ती त्या दोघांसमोर म्हणत असते की अंजू ऐक ना, अगं आबांच्या गोळ्यांची वेळ कधी आहे ते मला सांगून ठेव. त्याचबरोबर घरातली कामं कधी करायची असतात ते सुद्धा सांगून ठेव, कारण मीच कामं आता करणार आहे ना इथून पुढे, म्हणून म्हणतीये. त्याचवेळी ती आता विचारते, मॉम इन लॉ तुम्हाला काही हवंय का? मग आता रोहिणी म्हणते, अंजू माझी अपॉइंटमेंट आहे, जाऊन येते बाहेर. त्याचवेळी आता आबा तुम्हाला काही हवंय का असं नयना विचारते. मग आता अंजू, माझा चहा तूच कर आणि खोलीत घेऊन ये असा आबा अंजूला म्हणतात आणि नयनाचं काही ऐकत नाही. ती म्हणते, ऐका ना आबा, मी घेऊन येते ना चहा प्लीज. तरीही आबा आता तिच्याबरोबर काही न बोलता लगेच तेथून निघून जातात. तर आता आबा तिथून जाताच नयना लगेच पावर दाखवू लागते आणि अंजूला म्हणते की हे घे बाई, हे कापड घे आणि इथे कुणी येण्याच्या आत सगळी कामं ना भरभर उरकून घे, समजलं? काही वेळानंतर आता कला ही हॉलमध्येच उभी असते, कारण आता आता अद्वैतची तिला खूप आठवण येत असते आणि कधी एकदा तो घरी येईल असं तिला होत असतं. त्याच्या वाटेकडेच तिचे डोळे आता लागलेले असतात, म्हणून ती दरवाजाकडे सततच पाहत असते. काही वेळानंतर आता ती रजनीकडे जाते. मग आता आबा नेमके तिथे हॉलमध्ये येतात आणि म्हणतात, अगं रजनी, माझ्या सकाळी गोळ्याच घ्यायच्या राहिल्या, तेवढे देतेस का गं मला? मग रजनी म्हणते, हो आबा देते, हां सॉरी सकाळी विसरलंच. मग आता आबा म्हणतात, काही हरकत नाही. त्यावेळी आता तेवढ्या आबांना सकाळच्या गोळ्या देते का गं असं आता रजनी विचारते. मग आता हो देते ना मी चांदेकरला गोळ्या असं आता
पटकन कला बोलून जाते. आता तिचंच तिला समजलेलं नसतं की मी चांदेकरचं नाव घेतलंय म्हणून. मग आता रजनी हसते आणि म्हणते की अगं, चांदेकरला नाही, चांदेकरांना गोळ्या द्यायच्या आहेत. कला ही स्वतःशीच हसते आणि लगेच आबांना गोळ्या देते. त्यानंतर ती पुन्हा एकदा दरवाजाकडे पाहू लागते. एकदा अद्वैत येतो हे तिला आता होत असतं. ती आता दरवाजासमोरच जाऊन उभी राहते. त्यानंतर आबा तिची ही तगमग पाहतात, धडपड पाहतात आणि लगेच रजनीकडे जातात. तेव्हा आता ते विचारतात, काय ग, ही सारखी दरवाजासमोर जाऊन का उभी राहतीये? त्यावेळी आता रजनी म्हणते, अहो आबा, अद्वैत बाहेर गेला आहे ना, तेव्हा ती त्याची वाट पाहत बसलीये. त्यावेळी आता आबा हसतात आणि म्हणतात की आता हिला त्याचा आणि त्याला हिचा विचार असा मनात येतोय. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी, एकमेकांबरोबर बोलण्यासाठी कसे तडफड करत असतात, तू पाहिलं ना? मग आता रजनी म्हणते, हो आबा, मी पाहिलंय. तर आबा आता मुद्दामच लगेच कलाची गंमत करू लागतात आणि चांदेकर असा जोरातच आवाज देतात. त्यावेळी आता चांदेकर आला की काय असं कलाला वाटतं. मग ती लगेच मागे पाहते तर तिथे आबा उभे असतात. मग तिचा पचकाच होतो. त्यावेळी आता कला म्हणते, हो आबा, तुम्ही काही बोललात का? त्यावेळी आबा म्हणतात, अगो, तू मगाशी मला चांदेकर अशी हाक मारली. तेव्हा आता कला म्हणते, सॉरी हा आबा, माझ्याकडनं जरा चुकूनच झालं, मला जरा माफ करा, असं म्हणून ती सारखी सारखीच माफी मागू लागते. त्यावेळी आबा आता हसतात आणि म्हणतात की सॉरी हा, अगं मी थट्टाच केली तुझी. पण मला कला एक सांग ग, अद्वैतला यायला जरा उशीरच झालाय ना आज? त्यावेळी आता कला म्हणते, हो बघा ना आजोबा, अहो इतक्यात तो घरी येतो, फ्रेश सुद्धा होतो आणि आज त्याला यायला एवढा उशीर झालाय. बघताय ना तुम्ही हा कसा करतो ते. त्यावेळी आता कलाचं हे बोलणं ऐकून आबा मात्र हसू लागतात आणि लगेच तेथून जातात. त्यावेळी आता कला मनातच विचार करते की चांदेकरला ना माझ्याबद्दल खरंच काही वाटतच नाही आणि आई उगीच जावई बापू करत असते. आता जर आई असती ना इथे तर तिला समजलं असतं की तिचा हा लाडका जावई कसा वागतो ते. मग त्यानंतर तिच्या मनात विचार येतो की अरे देवा, मी हे सगळं काही झाल्यापासून आईला फोन सुद्धा केला नाही. तेव्हा ती रजनीला सांगते की ऐका ना रजनी मॅडम, मी ना आईला पटकन फोन करून येते. तेव्हा रजनी म्हणते, हो बाळा, सावकाश जा आणि अद्वैत आला की मी तुला सांगतेच, असं म्हणून तीही तिच्याकडे पाहून हसते. तर आता दुसरीकडे संगीताचं डोकं आता खूप दुखत असतं. त्यावेळी आता कलाचे बाबा म्हणतात, संगे, किती वेळा सांगितलं ग तुला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही म्हणून. बघ आता कसं डोकं दुखतंय, चक्कर येते तुला, सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेणं आता सोडून दे बरं. मग आता तेवढ्यातच तेथे काजल येते आणि म्हणते की खरे बाई, आता हे अगोदर गरमागरम सूप पिऊन घ्या, म्हणजे ना तुम्हाला बरं वाटेल. त्यावेळी आता संगीता म्हणते, नाही हा, ते नंतर मी पिईल, राहू दे तिथेच. काजल म्हणते, नाटकं चालणार नाही आणि कोणतंही संकट आलं ना, असं पाय घट्ट रोवून तेथे संकटांशी सामना करायचा असतो, असं हारायचं नसतं, डगमगायचं नसतं. त्याच वेळी आता कलाचे बाबा म्हणतात, संगे, पाहिलं का ग तू, आपली काजूसुद्धा तयार झाली. आपल्या कलासारखी ती ना खमकी आहे, सगळी परिस्थिती कशी हँडल करते पाहिलं ना. त्यानंतर आता तेवढ्यातच कलाचा फोन येतो. मग आता पहा, आपण बोललेलो खरं आहे की नाही, असं काजल म्हणते आणि लगेच तेथून जाते. तेव्हा कलाचा आलेला कॉल रिसीव करत संगीता विचारते, काय ग बाळा, कशी आहेस तू? तेव्हा ती म्हणते, आई अगोदर तू सांग कशी आहेस, तिथे सगळं ठीक आहे ना? मग आता कला म्हणते, हो सगळं ठीक आहे, पण त्या दिवसानंतर आपलं काही बोलणंच झालं नाही ना, म्हणून म्हटलं की तुला कॉल करा. आता संगीता म्हणते, बाळा मी सुद्धा तुला कॉलच करणार होते पण राहून गेलं ग. तुझी तब्येत कशी आहे? कला म्हणते, मी एकदम ठीक आहे. त्याच वेळी आता तुझ्या आवाजाला काय झालं, तुझी तब्येत ठीक नाहीये का? कला काळजीने विचारते. मग संगीताला आता सांगणं भाग पडतं. तेव्हा ती म्हणते, काही नाही ग बाळा, अगं जरा चक्कर आल्यासारखं झालं होतं. मग डॉक्टरांना काजूने लगेच बोलवलं, ते गेले चेक करून, ते म्हणाले की आराम करा म्हणून. कला आता खूपच घाबरते आणि तिच्या आईला समजावू लागते, आई मी म्हटलं होतं ना ग, जास्त टेन्शन घेऊ नको म्हणून, मग हे असं चक्कर वगैरे येते, खात पित जा, टेन्शन घेऊ नको. संगीता म्हणते, नाही ग टेन्शन घेत, आहे ना काजल इथे माझी काळजी घेण्यासाठी. मग आता कलाला खूप वाईट वाटतं की आपल्या आईला एवढा त्रास होतोय. तेव्हा संगीता म्हणते, तुझ्या घरच्यांची अगोदर काळजी घे. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे मी ठेवते.
मग आता इकडे कलाला खूप टेन्शन येतं, आईची तब्येत बिघडली आहे. कारण अतिविचार केला ना आईला असं होतंच, तिला भेटायला हवं असं म्हणून आता ती भेटण्याचं ठरवते. पण पुन्हा एकदा तिच्या मनात आता अद्वैतचाच विचार येतो. तेव्हा ती आता म्हणते की चांदेकरचं काय, पण तो अजून आलेला नाहीये. जाऊ दे, चांदेकर आल्यानंतर तो मला आईच्या घरी सोडवेन असं म्हणून आता ती लगेच अद्वैतची पुन्हा एकदा वाट पाहू लागते. तेवढ्यातच नैना तेथे येते आणि म्हणते की काय ग झालं. त्यावेळी कला म्हणते की अगं नैनाताई ऐक ना, झालं काय की आईला चक्कर आली, तिला अतिविचारामुळे टेन्शन आलंय आणि मग डॉक्टरसुद्धा घरी येऊन गेले आहेत, भेटायला जायला हवी. कला आता पुढे विचारते काय ग, जायचं का आपण आईला भेटायला, तिला जरा बरं वाटेन. मग आता नैना मनातच विचार करू लागते, इकडचा कम्फर्ट सोडून मी काही पुन्हा तिकडे जाणार नाही, मी तर अजिबात या घरातून जाणार नाही. त्यावेळी आता उत्तर देताना नैना जरा काचरत असते. तेव्हा कला रागातच विचारते, ताई अगं मी तुला काहीतरी विचारलंय, सांग ना, येणार आहेस का तू आईकडे. मग आता नैना म्हणते, हे घर सोडून मी नाही कुठे येऊ शकत, या घराचे माझ्यावर खूप उपकार आहेत, त्यामुळे या सगळ्यांचं करणं माझी जबाबदारी आहे, तू येतेस का जाऊन, असं आता नैना म्हणते. त्यानंतर आता कला ही नैनाकडे पाहतच राहते. मग त्यानंतर ती मनातच विचार करते, काय करू मी देवा, कळतच नाही. कारण चांदेकरही अजून आला नाही, तो घरी आल्यानंतर त्याच्याकडे पाहावंसं असं वाटत असतं आणि त्याचा सहवास देखील मला आवडतो, त्याच्या समोरून हलावंसं वाटत नाही. पण आईकडे जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना. हा चांदेकर सुद्धा यायला किती उशीर करतोय कळत सुद्धा नाही. नैनाताई सुद्धा आता तिकडे जाणार नाही म्हटल्यानंतर मलाच जावं लागेल असं कलाच्या मनात विचार येतो. त्यानंतर नैना आता लगेच किचनमध्ये जाते आणि रजनीला विचारते की काय काम करू मी. मग आता रजनी म्हणते भाजी कर भाजी. तेव्हा नैना हो असं म्हणते, पण तिला आता भाजी करण्याचा कंटाळाच आलेला असतो. इकडे आता आबा हॉलमध्ये बसलेली असतात. कला तेथे जात त्यांना विचारते, आबा अहो मी एक विचारू का तुम्हाला. आबा म्हणतात, बोल ना बाळा. तेव्हा माझ्या आईची तब्येत जरा बरी नाहीये, मी 4 दिवस माहेरी जाऊ का, तिच्या कामाला सुद्धा हातभार लागेल असं कला आता विचारते. तेव्हा आबा म्हणतात, जा बाळा, तुला जायलाच हवं तिकडे असं म्हणून ते परमिशन देतात. त्यानंतर कला आता रूममध्ये जाते आणि आपलं आवरायला घेते. तर अद्वैत अजूनही आलेला नसतो म्हणून ती आता लगेच अद्वैतसाठी चिठ्ठी लिहायला घेते की चांदेकर, अरे माझ्या आईची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे मी 4 दिवस माहेरी चालली आहे. मला तुला हे समोरासमोर सांगायचं होतं, परंतु तू लवकर आलाच नाहीस. आता तू लवकर का आला नाही ते कुणालाच माहीत नाही आणि तू कळवत सुद्धा नाहीस. अरे घरचे काळजीत असतात, तुला कळत नाही का. तू काही इतक्यात येत नाही आणि मलाही थांबणं शक्य होत नाही. आता मी दिसत नाहीये, त्यामुळे मला घरभर शोधत असं फिरू नकोस आणि म्हणूनच मी ही चिठ्ठी लिहिली आहे. तेव्हा दिसेल अशा ठिकाणी आता कला ही त्याच्या बेडसमोरच चिठ्ठी ठेवते आणि मग त्यानंतर कपाटातून पर्स काढते. तेव्हा आता त्या चिठ्ठीकडे पाहत ती गालातच हसते आणि मग नंतर माहेरी जायला निघते. तर कला आता लगेच माहेरी सुद्धा पोहोचते. तेव्हा संगीताला ती अगोदर भेटते आणि आई तुला बरं वाटतंय का असं विचारते. तेव्हा तू धावत पळत इकडे का आलीस बाळा असं संगीता आता तिला विचारते. मग आता कला म्हणते, कशाला आली म्हणजे, अगं तुझी तब्येत बरी नाही आहे, तुझी काळजी घ्यायला नको का, आणि जरीही माझं ते आता सासर असेल, मी तिथे राहणं सारखं तुला आवडत असेल तरीही हे माझं माहेर आहे आणि तुला भेटायला येणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा कलाचे बाबा म्हणतात, कले अगं हे सगळं मान्य आहे, परंतु तेथे अशी परिस्थिती असताना तू इकडे येणं योग्य नाही ना बाळा. त्याचवेळी कला म्हणते, बाबा मी आजोबांना तसं सांगून आली आहे, उलट तेच मला म्हणाले की काही कमी जास्त लागलं तर मला सांगा आणि घेतील ते लोक सांभाळून थोडे दिवस. मग आता जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही असं कला म्हणते. तेव्हा संगीता तिच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवत लाडाने विचारते, म्हणजे माझी कला 4 दिवस इथे आली म्हणायचं. कला म्हणते, हो. तेव्हा कलाचे बाबा म्हणतात, अगं 4 दिवसासाठी, परंतु तिकडे. मग आता कला म्हणते, बाबा तुम्ही सुद्धा ना. आई मला तूच सांग, मी 4 दिवस माहेरपणासाठी सुद्धा नाही येऊ शकत का ग. तेव्हा संगीता म्हणते, अगं तसं नाही बाळा, तसं ते म्हणाले नाही, आम्हाला आनंदच आहे,
पण तू सामान आणलं नाहीस ना म्हणून विचारलं. त्यावेळी कलाचे बाबा म्हणतात, हो ना म्हणूनच मी बोलतोय तुला, तुझी बॅग कुठे आहे ते सांग ना. मग आता कला गालातच हसते, कारण अद्वैतला तिला आता घरी बोलवायचं असतं आणि त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा असतो आणि म्हणूनच तिने मुद्दाम कपडे आणलेले नसतात. त्यानंतर कला आता म्हणते की मी आली आहे ना, मग माझी बॅगसुद्धा आपोआपच येईल, असं म्हणून ती अद्वैतच्याच आठवणीत रमते. त्यानंतर ती आता जरा बाजूला जाते आणि म्हणते, अति आगाऊ आता एखाद्या वेळी घरी आला असेल आणि फ्रेश होत असेल, काहीही झालं तरी शिस्त अजिबात मोडत नाही हा, असं म्हणून तिला त्याची खूप आठवण येत असते आणि त्याच्या आठवणीत ती अगदी गालातच हसते आणि लाजून लाल होते. काही वेळानंतर दुसरीकडे अद्वैत हा घरी येतो आणि त्याला नेमका रूममध्ये आल्यानंतर मेहतांचा फोन येतो. तेव्हा फोनवर बोलून झाल्यानंतर त्याचं डोकं जड पडलेलं असतं. तेव्हा तो आता म्हणतो की डोकं तर जड पडलंय, परंतु मला कडक कॉफीची गरज आहे. काही पण म्हणा, या अति आगाऊला ना कडक कॉफी छान बनवता येते. पण आहे कुठे ती, कारण आत्ता मला कॉफीची गरज आहे ना, आणि मला गरज आहे म्हटल्यानंतर ती लगेच थोडी आणून देणार आहे कॉफी, आणि इतर वेळी फक्त तिला पुढे पुढे असं करता येतं. तेव्हा तो आता खरे असा जोराचा आवाज देतो. तेवढ्यातच त्याला आता खरेचाच फोन येतो. त्याच वेळी आता तो म्हणतो, ही घरातल्या घरात काय कॉल करते, अगोदर फ्रेश होऊन येतो, असं म्हणून तो टॉवेल घेतो आणि टॉवेल जवळच तिथे आता एक चिठ्ठी असते. तेव्हा ती चिठ्ठी आता तो वाचतो आणि लगेच खरेला कॉल बॅक करतो. तेव्हा आता इकडे कला लगेच कॉल रिसीव करते. तिला खूप आनंद झालेला असतो. मग आता काय ग, अचानक तिकडे कशाला गेलीस तू, असं मिसेस खरेंना अचानक झालं तरी काय. मग आता ती म्हणते, अरे तुला चिठ्ठी लिहून ठेवली ना. तेव्हा तो म्हणतो, म्हणूनच कॉल बॅक केलाय अगं, झालं काय त्यांना. त्यावेळी हेच सांगण्यासाठी तुला मी चिठ्ठीमध्ये सगळं काही लिहून ठेवलं होतं आणि आत्ता कॉलसुद्धा करत होते, पण तू फोन कट केला आणि मग त्यानंतर लगेच कॉल बॅक केला, असं म्हणून कला आता त्याच्याबरोबर वाद घालत बसते. त्यावेळी अद्वैत म्हणतो, मला काही स्वप्न पडलं नव्हतं की तू यासाठी कॉल केला होता, मी आत्ता चिठ्ठी वाचली ना तेव्हा मला समजलं. त्याच वेळी आता कला म्हणते, तू म्हणत असतो ना नेहमी मी अद्वैत चांदेकर आहे, हुशार आहे, परफेक्ट आहे, पण पक्का बावळा आहेस. त्यावेळी आता अद्वैत विचारतो, काय म्हणजे काय शब्द वापरला तू, बावळा वगैरे म्हणजे. अगं शब्द वापरणं सुद्धा एक स्टँडर्ड असतं, तुला कळतं की नाही. द ग्रेट अद्वैत चांदेकर सारखे शब्द वापरणं, त्याच्यासारखी भाषाशैली ही तुला कधीच जमणार नाही. त्याच वेळी आता कला विचारते, काय रे, मी घरी आले तेव्हा मी तुला दिसले का रे. अद्वैत म्हणतो, चांदेकर मेन्शन एवढं मोठं आहे, मी तरी तुला काय शोधू, आणि बाय द वे आज तू सिद्ध करून दाखवलं की तुला डोकंच नाहीये, मग आता काय केलं रे मी, असं कला विचारते. तेव्हा तो आता म्हणतो की अगं मेसेज करायचा, तू ही चिठ्ठी का लिहून ठेवली बरं, आणि त्या कॉफीचं काय, ती कॉफी कोण बनवणार. त्यावेळी आता ती म्हणते, अरे कॉफी थंड झाली असती. तेव्हा तो म्हणतो, हो मला माहीत होतं तुझं उत्तर नक्की काय आहे, अगं मी मायक्रोवेव्हमधून ती कॉफी गरम करून घेतली असते ना. अगं एवढं साधं काम जमत नाही का तुला. त्यावेळी कॉफीचाच प्रश्न आहे तर अंजू बनवून देईल ना तुला कॉफी, असं आता कला म्हणते. तेव्हा तो आता पटकन म्हणून जातो, अगं मला तुझ्याच हातची कॉफी, असं म्हणून तो थांबतो. तेव्हा कला इकडे हसते आणि त्याला विचारू लागते, काय म्हणालास अद्वैत तू. तेव्हा तो म्हणतो, गप्प बस ग, तुला एक काम सुद्धा धड जमत नाही, काम चुकार कुठली. मग आता कॉफीचं काय करू काय मी, असं अद्वैत जरा रागातच विचारतो. तेव्हा ती म्हणते की अगोदर तू ना दीर्घ श्वास घे. मग आता तो म्हणतो की अगं कॉफीचं करू काय. ती म्हणते, मी सांगते ना ते कर ना, अगोदर दीर्घ श्वास घे बरं. तेव्हा ती म्हणते की मला एक छान असा मार्ग सुचलाय तुला कॉफी देण्याचा, हे बघ माझी बॅग भर आणि इकडे घेऊन ये, मग मी तुला कॉफी देते. तेव्हा तो म्हणतो, हट, तुला जाताने बॅग नाही घेऊन जाता आली का. तेव्हा आता ती म्हणते, अरे मी घाईघाईत आले ना चांदेकर, आणि आईची तब्येत बिघडली म्हटल्यानंतर माझ्या लक्षातच नाही राहिलं. त्यानंतर आता तो म्हणतो की मी जेव्हा तिकडे आलो होतो
तेव्हा तू मला मिस्टर खरेंची लुंगी घालायला दिली होतीस. मग आता कला म्हणते मी काय लुंगी घालू का रे? बावळट कुठला. तेव्हा तो म्हणतो मला बावळट म्हणतेस का? अगं मिसेस खरेंची साडी घाल की आता. तेव्हा ती म्हणते की मी एक क्लिअर करते, साडी घालत नाहीत वेड्या. अरे साडी नेसतात. तेव्हा तो म्हणतो मला काही माहीत नाही. मग आता पटकन माझी बॅग घेऊन ये इकडे चल बरं, असं कला म्हणते. त्यावेळी तो म्हणतो की नाही आणणार मी बॅग आणि तुझी तू कपडे घेऊन जायचीस ना, असं त्या दोघांमध्ये खूप वेळ चालू राहतं. त्यावेळी ती म्हणते मिसेस खरेंची साडी नेसायला काही नाही, पण बाकीच्या गोष्टी असतात ना, साडी नेसून फक्त काय उपयोग. तेव्हा तो म्हणतो हो समजलं समजलं, गप्प बस, ठेव आता फोन. तो म्हणतो माझं डोकं ऑलरेडी खूप दुखतंय, आता पकवू नकोस तू. ती म्हणते प्लीज बॅग भर, इकडे ये तू, मी तुला फक्कड कॉफी बनवून देते. मग आता अद्वैत म्हणतो काकांना गाणं म्हणून दे, मग मी तुला चॉकलेट देईन. हां का बोलतेस तू खरे, असं म्हणून अद्वैत चिडतो. त्यावेळी आता कला हसते आणि म्हणते अहो काका तुम्ही गाणं म्हणू नका, हवं तर मी तुम्हाला चॉकलेट देते. तेव्हा अद्वैत म्हणतो हट ग, मी काहीही करणार नाही. बघावा तेवढा टाइमपास करत असते आणि मस्करी करत असते, येणारच नाही तू आता खड्ड्यात जा, असं म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा कलाला खूप वाईट वाटतं. मग आता कला म्हणते बापरे आता हा तर चिडला आहे, मी याला इकडे कसं बोलवू, असं म्हणून तिला आता एक आयडिया सुचते. मित्रांनो पुढील भागामध्ये अद्वैत हा कलाच्या घरी तिची कपड्यांची बॅग घेऊन येतो आणि म्हणतो आणली आहे बॅग. तेव्हा ती म्हणते असं उपकार केल्यासारखं बोलू नकोस ना रे, मग आता तू मला थँक्यू म्हणायला हवंय, असं अद्वैत म्हणतो. तेव्हा ती आता म्हणते की तुला कॉफी हवी होती ना म्हणून तू आला आहेस, समजलं. तर अद्वैतला असं होत असतं की कधी एकदा मी कलाच्या हातची कॉफी पिईल. मग त्यानंतर आता कला कॉफी घेऊन येते आणि मुद्दामच्या बाबांना ती कॉफी देते आणि स्वतःसुद्धा कॉफीचा मग घेऊन ती पिऊ लागते. त्यावेळी अद्वैत तिच्या हातातूनच आता तो कॉफीचा मग घेतो आणि लगेच स्वतः कॉफी पिऊ लागतो. त्यावेळी आता कला गालातच हसते आणि म्हणते अरे माझी उष्टी, असं म्हणून ती एकदम गप्प बसते आणि म्हणते की हा माझी उष्टीच कॉफी पिलाय. तर दुसरीकडे रोहिणी आता लगेच सरोजला फूस लावते आणि म्हणते की अद्वैत कलाच्या ताटाखालचं मांजर झालाय, कारण ती जे काही म्हणते ना तो सगळं काही ऐकत्या, हा तिला कसा भेटतो ना ते मी बघतेच, असं सरोज म्हणते. मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.